नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि इथं मी सकाळी स्वराजच्या टिफिनसाठी आणि आमच्या जेवणासाठी गोड अशा ह्या तिळाच्या पोळ्या केल्या होत्या. मी तिळगुळाच्या पोळ्या केल्या, खूप छान अशा एकदम गरम गरम छान लागतात. आणि स्वराजला पण गरम गरम मी मस्त असं हे तूप टाकून दिली खायला पोळी नाश्त्यासाठी. आणि ते उसावरच्या शेंगाची भाजी करून घेतली. नंतर मग एका साईडला लगेच बटाटा करून घेतला. हा आहे तो पिवळा बटाटा आहे, जिऱ्याची फोडणी देऊन. साध्या चपात्या काही करून घेतल्या आपल्या. तर आजचा हा सकाळचा स्वयंपाक होता आणि सगळे दिवसभराची कामं आवरून घेतली आणि नंतर मग पूजा करून घेतली. मी ही संध्याकाळी पूजा केली आहे मी 5 वाजता. तर पूजा झाली ना, खूप छान असं प्रसन्न वाटतं. घरामध्ये धूप जसं कहाणीमध्ये असतं ना, म्हणजे धूप तुपांचा वास, अगरबत्तीचा वास पूर्ण घरात दरवळत असतो. तसाच काहीतरी आपण पूजा करतो आणि खूप छान अशी ही पूजा झाली आहे, प्रसन्न वाटते. तर पूजा वगैरे करून घेतली मी पटकन अशी. आता मी कहाणी वाचणार आहे. कहाणीचं आपलं जे पुस्तक आहे ते. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्रीं क्लीं ओम धन देहि मम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिपाय च भवन्तु प्रसादान्मे धनधान्यादी संपदा. मन लावून एकाकी ध्यानात ठेवावे. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्वा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देव ब्राह्मणांना, साधू संतांना शिकवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडणं होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती आणि रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्वा राजाशी तिचा विवाह. कहाणी पूर्ण वाचली. आता लास्ट पेजवर असतं ना ते अष्टाक्षरी मंत्र, तर ते वाचणार आहे मी. प्रथम भारती नाम, द्वितीय तू सरस्वती, तृतीय शारदा देवी, चतुर्थ हंसवाहिनी, पंचम जगत खाता, षष्ठी महेश्वरी तथा, सप्तमी तथु कौमारी, अष्टमी ब्रह्मचरणी, नवमी विद्याधात्री, दशमी वरदायिनी, एकादशी रुद्रघंटा, द्वादशम भुवनेश्वरी, एतानी द्वादशी नमानि षष्ठी छयुयादपि न च विघ्न भयं तस्य सर्व सिद्धिकरं तथा. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. श्री लक्ष्मी अष्टक. करुणी वंदन सद्भाव धरुणी, लक्ष्मी चरण पावन रे. कमल आसन कमल वदन, कोमल ते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदिशक्ती, प्रसन्न ती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार, दिव्य अलंकार शोभिती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल, संकटा नेईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना, सुख समाधान, कुटुंब कल्याण वर देईल. चित्त शुद्धी करी, दैन्य दूर करी, निर्मळ अंतरी ठेव सदा. जी चूक झाली माय पोटी घाली, तू तातावाली भक्तजना. नित्य हे अष्टक गातील जे लोक, श्रद्धाळू भाविक पावन होतील. जय लक्ष्मी माता. तर पूजा वगैरे करून घेतली, कहाणी वाचून घेतली आणि आता पटकन आरती राहिली. तर स्वराजनं स्कूलमधून आल्यानंतर मी आरती करणार आहे. आता स्वयंपाक वगैरे पटकन करून घेते. तर नैवेद्यासाठी मी आज बनवणार आहे गव्हाची लापसी. तर चला तर मी तुम्हाला पण मी रेसिपी दाखवते आणि पटकन अशी लापसीची तयारी करून घेते. तर गोड म्हणलं काय बनवावं, तर गेलेल्या गुरुवारी मी शिरा बनवला होता आणि आता ह्या गुरुवारी आणि नंतर शेवटच्या गुरुवारी तर पुरणपोळी म्हटलं करूया. तर आता ह्या गुरुवारी मी लापसीचा नैवेद्य बनवणार आहे. चला तर मला तयारीला लागते पटकन अशा स्वयंपाकाच्या.
तर इथं ना मी जाडसर असा हा लापसीचा गहू म्हणजे भरड, आपली गव्हाची भरड असते ना, ते सहज आपल्याला किराणा दुकानामध्ये उपलब्ध म्हणजे भेटेल आपल्याला किराणा दुकानामध्ये कुठेही. तर आणली आणि आता कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ना ही गव्हाची भरड, जसा आपण रवा भाजून घेतो ना त्याच प्रकारे आपल्याला ही भरड भाजून घ्यायची आहे. तर रवा भाजतो ना त्याप्रमाणे आपल्याला ना ही भरड भाजून घ्यायची, मस्त अशी बारीक गॅसवरती. आणि जेव्हा आपली ही भरड म्हणजे अशी भाजली ना तेव्हा गॅस बंद करायचा आणि कुकरला लावून घ्यायचे आपल्याला हे गव्हाचं जी भरड आहे ना, गव्हाचा रवा आहे ना, तर कुकरला थोडंसं म्हणजे आपलं ही वाटीभर आहे तर 2 वाट्या पाणी टाकायचं आणि कुकरला एक 2-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे एकदम मऊसूद असं हे गाळ शिजेल आपला हा लापसीचा गहू. आणि हिवाळ्यामध्ये ना खूप छान असते हे, पौष्टिक. आणि हिवाळ्यामध्ये काय इतर वेळी आपण कधीही करून खाऊ शकतो, खूप छान लागते. तर मस्त असा हा आपला हा आता रवा भाजलेला आहे आपला लापसीचा. आता इथं कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे मी. नंतर गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्येही टाकून घेणार आहे आपला हा लापसीचा रवा. आता इकडं नाही सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेते पटकन असे. गूळ पण एक साईडला मी कट करत आहे. इथं हा 2-4 शिट्ट्या झाल्या आणि आपली ही भरड, आपली ही लापसी वगैरे शिजली आहे. आणि एक साईडला मी आता पालक पुऱ्या बनवणार आहे. म्हणजे लापसी तयार केली होती पण मोबाईल काय माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे शूटिंग वगैरे काही केलंच नाही मी. तर डायरेक्ट इथं पालक पुऱ्या करायला घेतल्या मी. अचानक बेत ठरला, म्हणलं चला पालक घरात होता आणि असंही मुलं भाजी वगैरे काही खात नाहीत पालकाची, म्हणलं पालक पुऱ्या बनवूया. आणि हे बघा अशा प्रकारे ही लापसी तयार झाली आहे, मस्त अशी गरमागरम. तर खोबऱ्याचे काप, मनुके, बदाम सगळे ड्रायफ्रुट्स टाकून, तूप टाकून एकदम अशी ही खूप छान झाली होती लापसी. तर इकडे ही कोबीची भाजी केलेली आहे. आणि ही क्लिप आहे ना ती दुसऱ्या दिवशीची सकाळची क्लिप आहे ही. तर म्हणजे उत्तरपूजा मी काढायच्या वेळेस ना विराज म्हणत होता मला पुस्तक वाचायचं, कारण काल ना त्यानं मी पुस्तक वाचलेलं कहाणीचं ते बघितलं आणि असं का सगळं काय माहिती उठला आणि उठल्या अगोदर येऊन तिथं पुस्तक होतं ताटामध्ये, ते घेतलं आणि वाचत बसला. त्याला काही वाचायला येत नाही पण उगत तोंड हलवत होता. संपलं झालं पुस्तक वाचून. मला चला ही क्लिप आपण ह्यामध्ये ॲड करूया. तर